ज्योतिष्यशास्त्रानुसार महाशिवरात्रीला भगवान शंकरासह माता पार्वतीच्या कृपेनं सुखसमृद्धीचा आशीर्वादही प्राप्त करून घ्यायचा असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी महिलांनी 2 चुका अजिबात करू नये। महाशिवरात्रीला रात्री पूजेचं महत्त्व असल्यानं अनेक भक्त दुपारी झोप घेतात, हे चुकीचं मानलं जातं। याही व्यतिरिक्त 2 कामं अशी आहेत जी महाशिवरात्रीच्या दिवशी महिलांनी करू नयेत। कोणती आहे ती 2 कामं आणि ती का करू नये, चला समजून घेऊया। पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। महाशिवरात्रीचं व्रत कसं करावं या संबंधित संपूर्ण माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळतीलच। याही व्यतिरिक्त याविषयीचे तपशीलवार विवेचन विविध ग्रंथांतूनही आढळतं। उपवास, पूजा आणि जागरण या व्रताची 3 प्रमुख अंग आहेत। पूजा करताना भगवान महादेवांना विशेष प्रिय म्हणून बेलपत्र आवर्जून वाहिलं जातं। रात्री भगवान शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती होते, शिवाशी तादात्म्य, मोक्ष अशी फळं मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा आहे। चतुर्दशी 2 दिवसांत विभागलेली असेल तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल ती शिवरात्र मानली जाते। काही पुराणानुसार माघवद्य चतुर्दशीला भगवान शिवशंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता, म्हणून या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्यात येते अशी मान्यता असल्याचंही सांगितलं जातं। काही ठिकाणी महाशिवरात्रीला महादेवांसह श्री गणेश, कार्तिकेय, देवी पार्वती यांचं पूजन केलं जातं। शिवभक्त महादेवांना प्रसन्न करण्यासाठी व्रत उपवास करत असतात। त्याच रात्री जागरण, विविध प्रकारच्या वस्तू अर्पण केल्या जातात आणि भक्तिभावानं भगवान शिव पार्वतीचे उपवासही ठेवतात। मात्र या दिवशी पूजेसाठी नियमांचं पालन करणं देखील खूप महत्त्वाचं ठरतं। या दिवशी कोणतीही चूक करणं अशुभ मानलं गेलंय। मात्र न कळत आपल्या हातून काही ना काही चुका घडत असतात, त्या होऊ नये त्यासाठीच ही काळजी नक्की घ्यावी। महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त उपवास करतात। कोणतेही व्रत उपवास करताना दिवसभर झोप घेऊ नये असं सांगितलं जातं। शिवाय महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीला रात्रीपूजेचं महत्त्व आहे, त्यासाठी रात्री जागरणं केली जातात। आता रात्री जागरणं करायची आहेत म्हणून दिवसभर अनेक जण झोप घेतात, मात्र हे चुकीचं मानलं गेलंय। याही व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाची चूक जी महिलांनी चुकूनही करू नये ती म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेच्या दरम्यान नवीन कपडे घालावे। या दिवशी पूजेसाठी नवीन कपडे घालणं बंधनकारक नाही, पण जे कपडे आपण घालणार आहोत ते चुकूनही घाणेरडे नसावेत, मळलेले नसावेत। कारण असं सांगितलं जातं की कोणत्याही देवता किंवा देवीची पूजा करताना स्वच्छतेची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी स्वच्छ धुतलेली वस्त्र परिधान करावे। या दिवशी कपड्याचे अनेक रंग असावेत, मात्र काळा रंग चुकूनही परिधान करू नये, कारण हा दिवस भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या विवाहाच्या आनंदात साजरा केला जातो। महाशिवरात्रीच्या दिवशी अंघोळ करून पांढरे, लाल, पिवळे आणि केशरी रंगाचे वस्त्र परिधान करूनच पूजा करणं शुभ मानलं जातं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी काळे वस्त्र परिधान करून भगवान शिवाची पूजा केल्यानं आपल्याला योग्य फळ मिळत नाही, उलट त्याचे विपरीत परिणाम देखील होऊ शकतात असेही मानलं जातं। आणि दुसरी महत्त्वाची चूक म्हणजे जी चुकूनही आपल्या हातून घडू नये। देणगी देताना अनेक वेळा अनेक जण पूजेची पूर्ण काळजी घेतात, परंतु महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी घरी आलेल्या भिक्षूंना किंवा गरजूंना रिकाम्या हातानं परत पाठवू नये। शास्त्रानुसार या पवित्र दिवशी दान करणं शुभ मानलं गेलंय। आपल्याला हवं असल्यास मंदिरात जाऊनही दान केलं जाऊ शकतं। शिवाय महाशिवरात्रीच्या दिवशी काही गोष्टी दान केल्यानं त्याचं दुप्पट फळ प्राप्त होतं असं म्हणतात। महाशिवरात्रीच्या दिवशी जलदान केल्यानं पुण्य प्राप्त होतं। शास्त्रात शिवलिंगावर जल अर्पण करणं आणि त्याचं गरजू व्यक्तींना दान करणं ही खूप महत्त्वाचं मानलं गेलंय। त्यानंतर दूध, महाशिवरात्रीच्या दिवशी गाईचं दूध शिवलिंगाला अर्पण केल्यानं अनेक फळं प्राप्ती होतात। पूजा पद्धतीनुसार या दिवशी दूध दान केल्यानं सुद्धा घरात सुख समृद्धी येण्यास मदत मिळते। याशिवाय कुंडलीतील चंद्रग्रहही मजबूत होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं। शिवाय तूप दान केल्यानं आपली गरिबी दूर होण्यास मदत मिळते आणि ज्ञान आणि बुद्धीची प्राप्ती होण्यासही मदत होते असं सांगितलं जातं। शिवाय काळ्या तिळाचं दान सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी केलं जाऊ शकतं, यामुळे भोलेनाथांची कृपा नक्कीच मिळते। या व्यतिरिक्त पितृदोषानं त्रस्त असलेल्यांना भोलेनाथांच्या कृपेनं या दोषापासूनही मुक्ती मिळते असं सांगितलं जातं। ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी तीळ दान केल्यानं शनिदोषही नाहीसा होतो, कारण शनिदेवाचे गुरु भगवान शिव आहेत। आता दान केलेली गोष्ट कधीही खाऊ नये।
भगवान शंकराला अर्पण केलेल्या वस्तूसुद्धा खाऊ नयेत हे फार कमी लोकांना माहिती असेल, कारण अर्पण केलेल्या पदार्थांचं सेवन करणंसुद्धा अशुभ मानलं जातं. तर अशा प्रकारे या 2 गोष्टी आहेत ज्या महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही करू नयेत. आता तुमच्यापैकी अनेक जण जर महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत उपासना पहिल्यांदाच करत असेल तर महाशिवरात्रीनिमित्त शिवपूजा विशेष प्रकारे करावी. त्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा, भगवान शंकराचं ध्यान करावं. सकाळी संध्यादी विधी पार पाडून कपाळावर भस्माचा त्रिपुंड लावावा, गळ्यात रुद्राक्षाची माळ घालावी, हातात पाणी घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा संकल्प करावा. ज्यांना संस्कृत मंत्र नीट जमत नसेल त्यांनी हे जगतपते, मी हे महाफलदायी महाशिवरात्री व्रत करत आहे, ते निर्विघ्नपणे पूर्णत्वास जाओ, त्याचं चांगलं फळ मला मिळो, अशी मनोभावे प्रार्थना करावी. संकल्पाचं अर्घ्य देऊन झाल्यावर पूजा आणि जप होईपर्यंत मौन पाळावं. पूजा करताना शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करावा अथवा महादेवांच्या कोणत्याही तुम्हाला येत असलेल्या मंत्राचा जप करावा. यावेळी शंकराला पंचामृत अर्पण करावं. पंचामृतानंतर शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा. त्यानंतर सुगंधी फुलं, बेलाची पानं, धोत्र्याची फुलं, धूप, दीप, अगरबत्ती हे सर्व भगवान शिवाला अर्पण करून मनोभावे पूजा करावी. नैवेद्य दाखवून निरांजन ओवाळावं आणि आरती करावी. पूजेच्या शेवटी प्रार्थना करून महादेवांची करुणा भागावी. आधी सांगितल्याप्रमाणे ही सर्व पूजा झाल्यानंतर प्रदक्षिणा आणि नमस्कार करावा. यावेळी सुद्धा शिवपंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय या मूलमंत्राचा 108 वेळा जप करून पूजेची समाप्ती करावी. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर मंदिरात भाविकांची गर्दी होत असल्यानं तसेच मंदिरात जाऊन दर्शन घेणं शक्य नसल्यास शक्यतो घरीच यथासांग पूजा करावी. हिंदू धर्मात भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते. लवकरच प्रसन्न होणाऱ्या या देवांमध्ये भगवान शिव प्रथम येतात. फक्त 1 भांडं पाणी अर्पण करून त्यांना प्रसन्न केलं जाऊ शकतं. शास्त्रात सोमवार, प्रदोष, श्रावण महिना आणि महाशिवरात्री भगवान शंकराच्या उपासनेसाठी समर्पित आहे. शिवभक्त भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी आपापल्या पद्धतीनं पूजा करतात. शिवाय काही मान्यतांनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक प्रहराच्या वेळी आणि निशित काळात यथाशक्ती शिवपूजा करण्यालाही विशेष महत्त्व आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजा नक्की करू शकता. कारण महादेव आशुतोष आहेत. आशुतोष म्हणजे लवकर प्रसन्न होणारे आहेत. ते भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात अशी श्रद्धा आहे. त्यामुळे आधी सांगितल्याप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी जेवढी होईल तेवढी मनोभावे भगवान शिवाची आराधना करावी, व्रत उपवास करावे. मात्र चुकूनही आपल्या हातून या 2 गोष्टी घडू नये याची दक्षता घ्यावी. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांसह माता पार्वतीच्या कृपेनं घरात सुखसमृद्धीचे आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतात. तुम्हालाही अशा प्रकारचे आशीर्वाद घ्यायचे असतील आणि आपल्या व्रत उपासनेचं दुप्पट फळ हवं असेल तर अशा प्रकारे भगवान शिवाला नक्कीच प्रसन्न केलं जाऊ शकतं. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.